तमिळनाडूतील साथानकुलम पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात मदुराई न्यायालयाने 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावताना कडक शब्दात फटकारले, जे एकूण सर्व 9 आरोपींना अश्रू अनावर आले. सुनवाईच्या शेवटी न्यायाधीश आरोपी पोलीस निरीक्षक एस श्रीधर याच्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही कोणत्या विचारात आहात? तुम्हाला वाटत असेल या प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा होईल. कदाचित तुम्ही सर्व आरोपी सुद्धा हाच विचार करत असेल की तुम्हाला 14 वर्षांची शिक्षा होईल. तर तुम्ही हे विचार मनातून काढून टाका. तुम्ही जे अपराध केलाय त्याला माफी नाहीच. पोलिसांनी निशस्त्र लोकांवर अमानुष हल्ला केला. हे भयंकर आहे. जन्मठेपही या गुन्ह्यासाठी पुरेशी नाही. त्यांना अजिबात माफ केले जाऊ नये. न्यायाधीशांनी दिलेल्या निकालाचे महत्त्वाचे मुद्दे. अमानुष कृत्य. पोलिसांना रक्षक मानले जाते, भक्षक नाही. त्यांनी निरपराध कुटुंबाला उद्ध्वस्त केले आहे. या क्रूरतेसाठी केवळ जन्मठेप पुरेसे शिक्षा नाही, म्हणून दुहेरी फाशी, 2दा फाशी दिली जात आहे. रिअरेस्ट ऑफ रिअर. दुर्मिळ घटना. न्यायालयाने या प्रकरणाला अत्यंत दुर्मिळ घटना मानले आणि कडक शिक्षा सुनावली. कारण या घटनेत व्यापारी जयराज आणि बेनिक्स यांचा पोलीस छळात मृत्यू झाला होता. त्यांच्यावर आरोप होता त्यांनी लॉकडाऊनचा उल्लंघन केलाय. त्यांना अनेक तास मारहाण करण्यात आली होती. तपासादरम्यान मृतदेहाच्या शरीरावर 100 पेक्षा जास्त जखमा होत्या. दंड आणि नुकसान भरपाई. गुन्हेगार पोलिसांच्या प्रॉपर्टीतून पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले. ही घटना 2020 मधील असून कडक पोलीस कारवाई आणि सीबीआयच्या खोलवर केलेल्या तपासानंतर 6 वर्षांनी हा ऐतिहासिक निकाल लागला आहे. या प्रकरणात 10 मुख्य आरोपी आहेत, पण एकाचा त्या काळी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये 1 पोलीस निरीक्षक, 2 उपनिरीक्षक व 6 कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. दरम्यान अनेक जणांच्या मनात असा प्रश्न आहे की त्यांना फाशी कधी होणार? तर मदुराई न्यायालयाने 6 एप्रिल 2026 रोजी 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. हा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल आहे. दोषी आता उच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतात. उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल तपासणी होईल. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला पुरावा आणि साक्षीदारांचे जबाब योग्य आहेत का हे तपासले जाईल. उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवू शकते, ती कमीही करू शकते. जोपर्यंत उच्च न्यायालय आपला अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत ही शिक्षा अंतिम मानली जात नाही. आणि उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही जर कोणताही पक्ष, पोलीस किंवा पीडित कुटुंब समाधानी नसेल तर ते सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टपर्यंत जाऊ शकतात.